तर कसं आहे पब्लिक, आज एवढा पाऊस असून सुद्धा आपली भाजी विकणं असं काही मला वाटलं नव्हतं. तर मग मी आलतो आपल्या नवीन वावरात आंबाड्याची भाजी घ्यायला. आपण तिथं लावलेली होती आंबाड्याची भाजी, घेतली बितली गोणीत घालून बेस्टपैकी. आता जो म्हणलं विकायला, आणि विकायला आलोच तर एवढा पाऊस सुरू झाला जोरात. आपल्या 5-6 गड्ड्यावरती काढून ठेवलेलं दाखायला त्या पण वल्ल्या होत होत्या. म्हणलं काही नाही, वाळून जाईन ऊन पडल्या. लगे ऊन पडलं बेस्टपैकी, आपले गिराईक चालू झालते. मग काय त्यांना 1-2 गड्ड्या देऊ आपले भाजीपाला पण थोडा संपत आलेला होता. मग शेवटला बघितलं तर एकच आळूची पाण्याची गड्डी बाकी होती. आंबाड्याची भाजी पूर्ण संपलेली होती नवरात्रमुळे. मग काय विचारायला डोक्यात, घरी जाऊ आणखीन घेऊन येऊ 10-15 गड्ड्या, त्या पण विकून टाकू. मग काय तुमचा भाऊ आता जातो घरी, आंबाड्याची भाजी घेऊन येतो. हां, नाद करते काय. मग आपलं दुकान पाहिलं का डायरेक्ट बस स्टँडवर राहतं, नाद नाही करायचा. तर कशी आपली गाडीने चाललो आता आपण घरी भाजी घ्यायला. भाजी घेऊन आलो घरून, आणले ठेवली बिवली. ही पण भाजी टटकन विकून गेली. आपले लगे 450 रुपये झाले ते भाजीचे पुऱ्या विकून. पहिले 25 गड्ड्या होत्या, नंतर 10-15 गड्ड्या होत्या. पुरी भाजी विकून सुद्धा आपले एवढे पैसे झाले. नात करते काय 2 तासात एवढे पैसे कमी ना, म्हणजे विषय सोपा नाही. प्रथमेश भाऊ, अभिषेक भाऊ म्हणजे चाल म्हणे आता येऊ म्हणे, चक्कर मारून ते भाजी विकली म्हणे, काही पार्टी बिर्टी दे म्हणलं. इकडे चांगल्यात कुठं पार्टी येते म्हणलं, तुम्हाला चाला म्हणलं ऑफिस, जो म्हणलं ऑफिस दुकानावर. नात करते काय यावंच लागतं भाजी घ्यायला. MS-20